हॅलो गाइज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग. तर सकाळी उठून मी सगळ्यात पहिले जिरा वॉटर पिली, त्यानंतर थोड्या वेळाने वॉटरमेलन खाल्लं, त्यानंतर 12 वाजता मी माझी लंच केलं, रात्रीची बिर्याणी गरम करून खाल्ली आणि त्यासोबत होतं ऑमलेट. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली, दूध आणलं आणि आमच्या बाजूच्या घरात पूजा झाली, ऐकायला येत असेल तुम्हाला. दूध घेऊन जाते आतमध्ये पोळ्यांसाठी. पोळे गेले होते मग मी सगळ्या नाश्त्याला, पण मी सगळ्या नाश्त्याला बिर्याणी केली खाल्ली. आमची गुढी पाडवायचं पूर्ण अजून उरलं होतं, सो म्हणून मी दूध आणलाय, दूध पोळी खायला. आमटी नाही केली मम्मीने, दुधासोबतच खाणार आहे. शंख बसतं गाईस, ऐका. मी दुधासोबत मूग डाळ पण आणली होती थोडं स्नॅकिंगसाठी. त्यानंतर कपडे वपडे सुकत टाकले, मग नंतर पोळी आणि दूध खाल्लं. त्यानंतर तयारी वगैरे केली आणि निघाले. रस्त्यातच मी ते फोल्ड केलं. तर त्यानंतर पहिले ए सी ट्रेन काढतात, का माहिती का यांची प्रॉब्लेम काय. दुसरी ट्रेन लेट झाली तरी चालेल, मग पहिले ए सी ट्रेन काढतात. मग क्लासमध्ये पोचले आणि तर मी काय खात होते मलाच नव्हतं आठवत आता. सो मी रस्त्यात मग फ्रँकी घेतली, ट्रेनमध्ये बसून फ्रँकी खाल्ली आणि सगळ्या बायका अशा तोंडाकडे बघत होत्या. आणि त्या पोरीने पण तोच शर्ट घातला होता आणि मी पण तोच शर्ट घातला होता. मग घरी जाताना थोडेसे बॉइल्ड एग्स खाल्ले आणि घरी जाऊन नेल एक्सटेन्शन केले, कारण मला दुसऱ्या दिवस जायचं होतं एंगेजमेंटला. सो अगर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल की घरी मी नेल एक्सटेन्शन कसं करते, तर नक्की मला कमेंट करा. त्यानंतर मी ड्रेस इस्त्रीला टाकला. आजच्यासाठी एवढंच, बाय.